नमस्कार मित्रांनो, आपण आज गौतम ऋषी संस्थान जे आहे बीडच्या शहराच्या जवळ पालवण या ठिकाणी त्या ठिकाणी आहोत. ह्या ज्या बिया दिसत आहेत ह्या सिंधीच्या बिया आहेत. आपल्याला माहिती पाहिजे की सिंध ही वनस्पती जी आहे, सिंधी किंवा सिंध म्हणतात त्याला शिंदोळ्या नावाचं फळ येतं. अगदी खारका जे असतात खजूर त्याच्यासारखाच, आणि त्याच्या ह्या बिया आहेत. बीड जिल्ह्यात हे खूप मोठ्या प्रमाणात, जिथं शुष्क प्रदेश आहे तिथं येणारी ही वनस्पती. बीड जिल्ह्यात खूप वनस्पती होत्या, परंतु मागील 15-20 वर्षामध्ये त्या संपूर्ण नष्ट झालेल्या आहेत. माणसाने तोडून टाकलेल्या आहेत. याचं कारण म्हणजे सिंधी काढणं किंवा त्याच्यापासून निरा काढणं, अशा पद्धतीच्यामुळं आता जवळजवळ तो नष्ट झालेला हे आहे झाड आहे. तर हे झाड आम्ही जैवविविधता टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आम्ही हे लावणार आहोत. त्याच्या बिया येतात. तर आपण चला रोपण करू. माझ्यासोबत खरसाडे सर आहेत. आपण या ठिकाणी याच्या बियाचं रोपण करणार आहोत. ही छोटीशी आपली टिकाव म्हणूया, छोटंसं हत्यार आहे. आणि या प्रत्येक खड्ड्यात आपण जवळजवळ 1 किलोपेक्षा जास्त बी या डोंगरावर रोपण केलेलं आहे. तर या पद्धतीने आपण इथं लावत आहोत. तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, एका बीजा केला ना समग भोगिले कणीस, कळे सकळा हा भाव, लहान थोरांवरी जीव, लाभ नाही तुकासाठी, केल्या बिन जीवासाठी, तुका म्हणे रणी, जीव देता लाभ दुनी. या पद्धतीनं आपण झाडं लावतोय. वृक्षवल्ली आम्हा स्वैरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष संगा येत, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करू, कंथा कुमंडलो देह उपचारा, जाणवित वारा अवसर, हरिकथा भोजन परवडी आसन, रमे तेथे मन क्रीडा करू, का म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. अशा पद्धतीनं निसर्गाचं, झाडांचं, वेलींचं, पशु पक्ष्यांचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. असं हे सुंदर वर्णन आहे. आपण ह्या सिंधीच्या बिया लावतो. बघूया कशा पद्धतीनं त्या उगत आहेत की काय होतंय. तुकोबारायांनी अनेक अभंग लिहिले झाडांवर, प्रेम आहे त्यांचं, बीजांवर. एक त्यांचा अभंग आहे असा, बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही, आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव, साखरेचा नव्हे ऊस, आम्हा कैचा गर्भवास, तुका म्हणे अवघा जोग, सर्वा भेटी पांडुरंग. असं बीजाच्या संबंधी, झाडांच्या संबंधी खूप अभंग आहेत. शेतींच्या संबंधी भरपूर असे अभंग तुकोबारायांनी लिहिलेले आहेत. तुकोबाराय म्हणजे मराठी कविकुळाचा बाप आहे, हे असं विधान आहे जे कोणी नाकारू शकत नाही. बीज पेरे शेती मग गाडेवरी वाहते, वाया गेले असे दिसे, लाभ त्याच्या अंगी वसे, पाल्याची जतन मग प्रतया येती कन, तुका म्हणे आळा उदक देता लाभे फळ, शेता आले सुगी सांभाळावे चारी कोण. अशा पद्धतीने अनेक अभंगातून तुकोबारायांनी शेती, झाडं, वन्य प्राणी, पशु यांचं सुंदर असं वर्णन केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. नामशेष होणाऱ्या वनस्पती, प्राणी यांचं जतन करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी. आपण जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं निश्चित केलं पाहिजे. म्हणून आज काल परवा 2 दिवस थोडासा पाऊस झाला, आम्ही निघालो आमच्या हत्यारं घेऊन. ओके, धन्यवाद.